पंढरीनाथ भगवान की श्री गणेशाय श्रीशिलांत बोलत देणे चला बृहस्पती या ठिकाणी असणारे दोन संतांची भेट आहे, दोन भक्तांची भेट आहे, दोन भावाची सुद्धा भेट या ठिकाणी भरत महाराज आणि असणारे हनुमंत यांची भेट आहे, दोघांचा संवाद आहे। या ठिकाणी हनुमंतराव बोलायला लागले तर असणारे राज ऋषी भरत महाराजाला सांगू लागले तुमचा आश्रम कसा आहे, तुमच्या आश्रमामध्ये पक्षी सुद्धा वेदांत बोलायला लागतात। या ठिकाणी असणारा देवांचा राजा देवांचा गुरु असणारा बृहस्पती सुद्धा वेडावला जाईल, अशा पद्धतीचा तुझा आश्रम आहे, तिथं पक्षी सुद्धा वेदांत बोलतात। बोला साडूनी सकाळ मत्सर भरता स्वामी निरंतर होते वर्तती एकत्र निर्मचर रामनामी। तुझ्या आश्रमामध्ये असणारे सर्व प्राणी मात्रा सुद्धा मत्सर असणारे विसरून जातात, एकत्र नंदा जातात। गाय आणि वाघ असणारे एकाच ठिकाणी पाणी पितात, असणारा शेळी आणि वाघ सुद्धा असणारे एकाच ठिकाणी आनंद करतात। मत्सर कसले प्रकारचा नाही, असा निर्मत्सर असणारा तुझा आश्रम आहे। वर्णिता श्रीरामाचे गुण कपीशी लागले कपीपण माझाला मूर्छापणा देहाचे मान विसरला। असणाऱ्या प्रभू रामचंद्राची सुरस आणि गोड कथा त्या ठिकाणी चालू होता। दोघेही असणारे दोन्ही भरत महाराज असणारे भरत पण विसरून गेले, हनुमंत पण विसरून गेले आणि असे त्या असणाऱ्या कथेमध्ये दोघेही तल्लीन झाले। काय झालं बोला हनुमंतरायाला मूर्छा आलेली होती आणि ती अवस्था असणारी राजऋषी भरत महाराजांनी पाहिली आणि असणाऱ्या रामाचे गुणाच्या कीर्तीचं वर्णन हनुमंतराय स्वरूपाने करत होते आणि असणारं आश्चर्य असणारं भरत महाराजांना वाटू लागलं, हा असणारा वानर कुळामध्ये आलेला आहे आणि असणारं काय गोड असणारे माझ्या प्रभूची कथा करतो म्हणून आश्चर्य कोणाला भरत महाराजाला वाटायला लागलेला आहे। मान बुद्धी चित्तवृत्ती अहंकाराची अंतरती रामे मिळाले काय अवस्था झालेली आहे, अंतःकरण चतुष्टय मन बुद्धी चित्त अहंकार सुद्धा असणारा रामरूप झालेला आहे आणि रामाच्या कथेमध्ये बुडून गेलेला आहे। अंग झाले रोमांचित वाचा झाले प्रेमे सद्गतीत नेत्री आनंदाश्रुस्तोत भरत मूर्छित पडेला। ही अवस्था असणारी हनुमंतरायाची होती आणि असणारा प्रेम सद्गतीत अंतःकरण भरत महाराजांचं झालंय, अंगावर रोमांच उभे टाकलेले आहे, डोळ्यामधून आनंद अश्रू येऊ लागले, अशी अवस्था भरत महाराजांची सुद्धा झालेली आहे। श्रवणी ऐकता रामचंद्रा भरता लागली योग निद्रा विसरला तो निद्रा कृपा रघुवीराची आई। हनुमंतरायाच्या मुखामधून असणार रामकथा असणारे भरत महाराज ऐकू लागलेले आहेत, असणारी योग मुद्रा लागलेली आहे, सर्व निद्रा असणारे भरत महाराज विसरून गेले आणि असणारी गोड कथा त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मुखात असताना सर्व अवस्था असणारे विरहित भरत महाराज त्या ठिकाणी झालेले आहेत। बोला नागवे देगे बाला रामरूपी जडला पुन्हा कुंडला बोला तुझले मोना भरत पण विसरला। आपल्या देहाचं भान असणाऱ्या राजऋषी भरत महाराजाला त्या ठिकाणी नाही, सर्व देह भान असणारे विसरून गेलेले आहेत, मुखामधून शब्द निघायला तयार नाही, एवढं प्रेमामध्ये बुडालेले आहेत आणि असणाऱ्या त्या ठिकाणी अवस्था भरत महाराजाची अशी होऊ लागली, अशी गोड कथा हनुमंतरायाच्या मुखामधून ऐकल्याच्या नंतर सर्व अवस्था विसरून जाऊन असणारे त्या ठिकाणी तलीन झाली। काय झाले बोला
भरतपणा हनुमान विसरला हनुमेपणा दोघाही लागले दोन्ही पण तटस्थ पूर्ण श्रीरामी. भरत महाराज असणारे भरत पण विसरून गेले, स्वतःची अवस्था त्यांना असणारं भान राहिलेलं नाही. हनुमंतरायाची देखील तशीच अवस्था झाली आणि दोघे रामाच्या कथेमध्ये असणारे तटस्थ अवस्थेला गेलेले आहे. दोघे विसरले दोन्ही पणा कार्या करी कमना बापा कृपाळो रघुनंदना चैतन्य पुन्हा चेतविले. दोघेही असणारे आपलं जे दोन्ही पण विसरून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी असणारं जे कार्य करायचं आहे त्या कार्याची आठवण कोण करणार तर असणारा कृपाळू असणारा दयाघन भगवान परमात्मा. आणि त्या भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली आणि चेतना निर्माण केल्याच्या नंतर काय झालं बोला. जीव कळा सावध केली प्राण शक्ती परे चालले इंद्रिया पाठवे झाले उघडली नेत्राची. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी चैतन्य निर्माण केलं. दोघांमध्ये असणारी त्यांची जीवनकळा सावध झालेली आहे, त्यांची झापडी उघडल्या गेली आणि त्यांची चेतना असणारी सावध झाली आणि दोघंही असणारे आता सावधान अवस्थेमध्ये येऊ लागलेले आहे. सीता चेतना चेतय धरितय माना पूर्व संकल्पात बुद्धीचे हाते अंगीकारित राम कार्यात साधावया. चित्तनात असणारी चेतना झालेली आहे, असणारा मनानं संकल्प असणार त्या ठिकाणी मनानं जे निषेध केलेला आहे तो सुद्धा त्यांना आठवण लागलेला आहे आणि अशा पद्धतीने असणाऱ्या त्यांना कार्याची आठवण असणारी भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी या दोघांच्या असणारे प्रेमामध्ये असणारे तल्लीन झाले होते. रामकथेमध्ये कार्याची आठवण विसरून गेले होते आणि भगवान परमात्म्याने स्वतःहून असणारे चेतना निर्माण करून त्यांना कार्याची आठवण असणारी करून दिलेली आहे. अकस्मात सावध होई म्हणे सजल झाले काय येथे तटस्थ आहे आठवण होय स्वामी त्या ठिकाणी अचानक असणारे त्या ठिकाणी सावधान झालेले आहेत आणि हनुमंतराव विचार करायला लागले की असणारे मी या ठिकाणी इथे येऊन असणारे बसलेलो तटस्थ अवस्थेमध्ये आणि मला माझ्या स्वामींचं कार्य करायचं आहे आणि मला त्याची असणारी कशी आठवण नाही असं आश्चर्य असणारे कोणाला हनुमंतरावला त्या ठिकाणी सावध झाल्यानंतर वाटायला लागलेलं आहे. करू पाहि उडान अवतीने घातले लोटांगणा माझ सनातन सावध झाल्याबरोबर असणारे उड्डाण करण्याच्या अवस्थेमध्ये हनुमंत असणारे पोहोचलेले आहे आणि तेव्हा असणारा त्यांच्या पायावर भरत महाराजांना असणारं लोटांगण घातलं आणि मला असं असणारं अनाथ करून जाऊ नका, मला सनात केल्याशिवाय तुम्ही जाऊ नका म्हणून हनुमंत असणारं भरत महाराज त्या ठिकाणी करायला लागले. भोजन करावे ते प्रसाद द्यावा माते उपेक्षू नये आती आता ते तुम्ही या ठिकाणी असणारे तुम्ही भोजन करा आणि आम्हाला तीर्थ प्रसाद द्या आणि तुम्ही असं आम्हाला अनाथ करून जाऊ नका, आम्हाला तीर्थ प्रसाद दिल्याशिवाय असं जाऊ नका असं विनंती करून भरत महाराज हनुमंतरायाची करू लागले. घरालिया श्रीराम भक्त पूजा न करीता त्याच्या सकळ कर्माचा घात अन्न पाहता तो भोगी. आपल्या घरला जर असणारा रामभक्त आला असेल, साधू संत आले असेल आणि त्याचा जर आदर केला नसेल किंवा आदर करत नसेल, त्याचा जर अपमान करत असेल तर असणारा तो नरकात गेल्याशिवाय राहणार नाही, त्याचा अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही असं कधी करता तुम्ही आम्हाला सांगू लागलेलं आहे. आईशी निज धर्मा विवंचना तुझा न दोषी कपी नंदना सर्वता उदासना करी म्हणा हे सर्व धर्माचं ज्ञान तुला आहे आणि तू असं या ठिकाणी मला असं अनाथ करून जाऊ नको, तुला हे सर्व ज्ञान असून असणारं तुला माहित असून तू असं मला असं टाकून जाऊ नको म्हणून भरत महाराज पत्राची विनंती करू लागले. वारीला जैसा रामा तसा भरताय वेळा वेळा पाया लागत सर्वता. त्या ठिकाणी असणारा हनुमंतराय सुद्धा असणार भरत महाराजाला लोटांगण घालत असताना बोलायला लागलेले आहेत की असणार मला जसा राम आहे आणि तसाच असणारा मला भरत देखील आहे, तुम्ही सुद्धा मला रामाप्रमाणेच तेवढेच प्रिय आहात, एवढेच असणारे तुम्ही सुद्धा माझे स्वामी आहात अशा पद्धतीने हनुमंतराय बोलायला लागले आणि असणारे भरत महाराजांच्या पायावर लोटांगण घालत लागलेले आहे. ऐकून कपीचे वचन भरत झाला शवदन तो सकळ धर्माचे ज्ञान हनुमंतराय असं बोलल्याबरोबर असणारा भरत महाराजांची अवस्था हास्यवत झालेली आहे. त्या ठिकाणी आनंद झाला
आणि असणारा त्या ठिकाणी तुला सर्व धर्माचं ज्ञान आहे आणि तू मला असं चालवण देऊन जाण्याचा प्रयत्न का करतोस असं भरत महाराज हनुमंतरायाला बोलू लागले. सर्वासी अग्रजन्मा ब्राह्मण कुळ शीळ सगुण वेदशास्त्र संपन्न आणि आपण बुधावा. सर्व अग्रजन्म आधी असणारा ब्राह्मणाचा जन्म आहे आणि असणारा जो कुळशील आणि सगुण आहे आणि तो जर आपल्या घराला आला असेल तर त्याचा असणारा पूजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. नवी करता तुम्हाला सांगू लागलेला आहे. पाल तैसा हो काय भक्त श्रीराम भजनी निरत भगवत बुद्धीचे करीत तेची संत सर्वज्ञ. तो कसाही असो पण असणारा रामाचं भजन करणारा तो भक्त आहे आणि तो घरला आल्याच्या नंतर असणारा त्याची सेवा करणं त्याचा आदर करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. बघा ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची सोय साचा त्याची गुलाबी जो दैवाचा परमात्माचा असेल जो साधू आहे संत आहे जो ज्ञानी आहे आणि त्याची पूजा